जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदौषजो क्षितितले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यावरी परिपाववी प्रेमगासा महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरखळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहाच्या 5व्या आवर्तनामध्ये पुन्हा या 11व्या दशकासाठी 9वा समास निरूपण करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी या समूहाची अत्यंत ऋणी आहे. मला खूप संधी मिळते आहे, मला आनंद होतो आहे. खरं म्हणजे तेच विषय पुन्हा समर्थांनी किती वेळा आपल्याला समजावून दिलेत आणि आपलं हे 5वं आवर्तन आहे. आजचा विषय आहे उपदेश निरूपण. पण हा दशक आहे भीमदशक आणि या भीमदशकाचं सगळ्यांनी आत्तापर्यंतचे जे समाज झाले 8 समाज झाले त्याचं सांगितलेलं आहे स्पष्टीकरण की याला भीमदशक का म्हटलं. संकेत कुपडीमध्ये या 9व्या दशकाबद्दल काय म्हटलंय बघा. जाणीव चंचल देवाचे रूप कळले पाहिजे सर्व अल्प. अनन्य निश्चळ आपोआप होय हे नववे समासी श्रीराम. प्रथम सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक श्रोते नियोजक संयोजक आणि परमात्मा श्रीराम समर्थ मारुतीराय या सर्वांना वंदन करते. आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आणि आता या संकेत कुबडीमध्ये जे सांगितलेले ते थोडक्यात सांगते की सर्वांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा असा जो अंतरात्मा म्हणजे चंचल देव आहे त्याचं स्वरूप समजून घ्यावं. कालच वैजयंतीताईंनी अंतरात्म्याबद्दल खूप छान सांगितले. आधी चंचल नदीबद्दलही खूप सुंदर सांगितले ताईंनी. पण त्याची अनन्यभावानं सेवा करण्यानंच आपोआप निश्चळ अशा परब्रह्माची प्राप्ती होते. अंतरात्मा ते परमात्मा हा जो प्रवास आहे हा कसा होणार आहे हे समर्थ आपल्याला छान समजावून देत आहेत आणि हे 9व्या समासात सांगितलेलं आहे. आता हा खरं म्हणजे 7व्या समास चंचल नदी म्हणजे मूळ माया आणि 8वा झाला अंतरात्मा. तर या प्रत्येक जीवातील मूळ मायेला आत्मा हा बिंदू मानला तर या सर्व आत्म्यांना जोडणाऱ्या समष्टी आत्म्याला अंतरात्मा असं म्हणता येईल. आणि असा मागील समासात आलेला विषयच पुन्हा या समासात वेगळ्या पद्धतीनं
समर्थ आपल्याला समजावून देत आहेत. सगळ्यांच्या अंतर्यामी राहून नाना प्रकारची कर्मे करून घेत आहे. हे सारं त्रैलोक्य त्याच्याच अधिष्ठानाखाली कार्य करीत आहे, म्हणून त्याला त्रैलोक्य नायक असंही म्हटले. अंतरात्मा या संपूर्ण विश्वाला धारण करत असतो. साधनेद्वारा आधी स्वतःच्या अंतर्यामी या चैतन्यमय अंतरात्म्याचा शोध घ्यायचा, नंतर तोच प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे याचा अनुभव घ्यायचा, आणि शेवटी त्या अंतरात्म्याचे अधिष्ठान असलेल्या परब्रह्माशी एकरूप व्हायचं. 3 स्टेप सांगितलेले, 3 पायऱ्या. आधी स्वतःला ओळखा, मग समोरच्या सगळ्यांना ओळखा, आणि मग परमात्म्याला ओळखा. या ठिकाणी मनुष्य वृत्तीशून्य जेव्हा होतो तसाच तो निःशब्द होतो, आणि मग निःशब्द झाल्यावर पुढच्या ह्या एकदा पायरीवर पोहोचलो की मग ते वाच्यांश किंवा लक्षांश याची काही गरजच उरत नाही. समजून घेण्यासाठी हे सगळे वाच्यांश लक्षांश आहेत. भगवद्गीतेत सुद्धा 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे, पण खूपदा तो रोज अध्याय म्हणतो. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः, किंवा 3 पुरुष जे सांगितलेत, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. सगळ्यांना धारण करणारा असा जो आहे तो ईश्वर आहे, परमात्मा आहे. तर या समासाच्या प्रारंभी समर्थांनी काय केले तर कर्मासंबंधी एक महान सूत्र सांगितले. माणसानं कर्म निर्दोष केलं पाहिजे. अनेकदा आपण कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्नात काहीतरी दोष राहतो, नाही का? अशा वेळी फार वाईट वाटून घ्यायचं नाही. तर भगवंताची इच्छा आहे असं समजून त्याचा अर्थ कर्मात चुका करायच्या असं नाही आहे. पण आपण कितीही काळजी घेतली तरी शेवटी काहीतरी अज्ञात शक्ती अस्तित्वात आहे, हे आपण मान्य करावं लागतं. मी केलं आपण सारखं म्हणत असतो, पण मी करतच नसतो. त्याच्यामागे ही शक्ती आपल्याला प्रेरणा देत असते, आणि त्यामुळं सगळं होत असतं. रामाला सुद्धा हरणाचा मोह पडला होता अवतार घेतल्यानंतर. कुंतीला सुद्धा कर्णाचा त्याग करावा लागला. आपण आपल्या परीनं सगळे प्रयत्न केले पाहिजेत आणि नियतीचा निर्णय मान्य करायला पाहिजे. कारण पूर्वजन्मीचं काही आपलं असतंच ना कर्म, आणि त्यानुसार आत्ताच्या कर्मामध्ये त्यानुसार काही अडचणी येऊ शकतात. आता भीमदशक का म्हटलं हे खूप जणांनी सांगितलं, पण मला फार आवडलं ते मुख्य असं की 11वं दशक रामाची भक्ती आणि सेवा करण्याकरता भगवान शंकरानं जे अवतार घेतले त्यातील हनुमान हा 11वा अवतार. हनुमंताला श्री समर्थ भीम म्हणायचे किंवा बलभीम म्हणायचे, आणि त्याचं स्तोत्र आपण रोज म्हणतो, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. तर ते समर्थरचित स्तोत्र सगळ्यांना प्रसिद्ध आहे, माहिती आहे. आणि समर्थांना 11 आकड्याचं जरा जास्त आकर्षण होतं. त्यांनी स्थापन केलेले 11 मारुती प्रसिद्धच आहेत. हनुमान हा कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा समन्वय सांगायचा असल्यानं या दशकाला भीमदशक असं म्हटलंय. दासबोधाच्या प्रारंभी थोडासा आढावा अगदी 1 मिनिटात घेणार आहे की सदाचारानं प्रारंभ झाला आहे दासबोधाचा. दशक 2. नंतर समर्थांनी भक्ती समजावून दिली, दशक 4. आणि त्यानंतर शुद्ध ज्ञान, आत्मदर्शन आणि ज्ञानाच्या विविध संकल्पना ह्या 5 ते 10 मध्ये सांगितल्यात. पण आता समर्थ काय करतायत तर समाजसेवा, संघटन, राजकारण, व्यवहार चातुर्य, सामाजिक नेतृत्व, पारमार्थिक नेतृत्व, निष्काम कर्मयोग या सर्व गोष्टी सांगण्यासाठी 11व्या दशकात त्यांनी प्रारंभ केलेला आहे. जीवन म्हणजे केवळ भक्ती किंवा ध्यान नव्हे, किंवा माया किंवा ब्रह्म नव्हे. जीवन विविधांगी आहे, त्याचे विविध पैलू आहेत. जीवनात नाना रंग आणि छटा आहेत, आणि या सगळ्यांचा अंतर्भाव समर्थ इथून पुढे करणार आहेत. म्हणून एक त्यांची ओवी आहे, मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, असं समर्थ सांगतात. नेतृत्व आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास याचं प्रतिपादन करणारा दासबोध हा मोठा लोकविलक्षण ग्रंथ आहे. इथून पुढे समाजसेवा सांगितली आहे. याचा अर्थ समर्थांना ज्ञानोत्तर कर्म अपेक्षित आहे. आधी भगवंताची भक्ती, भक्तीतून जन्मलेलं ज्ञान, आणि ज्ञानानंतर समाजाच्या
उन्नयनासाठी कर्म असा क्रम आपल्या आयुष्यात ठेवला पाहिजे. क्रमसुद्धा त्यांनी फार महत्त्वाचा सांगितलं आहे. आणि म्हणून या भीमदशकापासून समर्थ आपल्याला अभिप्रेत असलेल्या महंताचं अंतरंग उलगडून दाखवतात. अंतरात्माच हा ब्रह्मांडाचा कर्ता धर्ता आहे. साऱ्या जीवांची चेतना शक्ती तोच आहे. कर्माचा प्रेरणा स्रोत आहे. याचं चिंतन मागील समासात आपण सगळं काल पाहिले. खूप सुंदर सांगितलं वैजयंतीताईंनी. विश्व म्हणजे कर्मभूमीच आहे आणि अनंत कर्माचा प्रवाह येथे धो धो वाहत असतो. जर अंतरात्माच विश्वाचा चालक आहे, प्रेरक आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. कर्म करण्यासाठी लागणारी शक्ती, बुद्धीचा दाता तोच आहे. तर मग कर्म करण्याचा अट्टाहास का करायचा? ईश्वर करता ही संकल्पना नीट समजून न घेतल्यामुळं प्रपंचाबरोबरच परमार्थाचंही नुकसान होत असतं. कामधंदा सोडून घरच्यांकडे दुर्लक्ष करून कुणाच्या तरी भजनी लागण्याचे आपण कितीतरी उदाहरणं पाहतोय सध्याच्या काळात. त्यामुळं परमार्थ साधत नाही. आधी कर्माचा, प्रपंचाचा त्याग करा असं कुठल्याही संतांनी सांगितलं नाही. उलट प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो यावर त्यांचा भर होता. एकनाथ महाराज अतिशय उत्तम असं उदाहरण आहे की चांगला प्रपंच आणि चांगला परमार्थ. आणि सगळ्याच संतांनी कर्म कशी करावीत यासाठी प्रत्येकानं उपदेश केलेला आहे. जनाबाईचं मला फार आवडतं. दळिता कांडिता तुझ गाईन नंता. अहो सगळे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रत्येक गोरा कुंभार काय, संत काय, तुकाराम काय, सगळ्यांनी आपली कर्म करत करतच परमार्थ केलेले. आणि संतबोधानुसार कर्माचरण करावं ठेवलं तर आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणूनच या समासामध्ये उपदेश पुन्हा काय करतायत तर महत्त्वाचं पहिल्या 8 ओव्यांमध्ये कर्मादिकांमध्ये उपदेशाचं स्मरण करतात. ज्या देवाचं स्मरण करतात तो ओळखून त्याचं भजन करायचं. 9 ते 19 मध्ये अंतरात्म्याचं स्वरूप पुन्हा सांगितलेलं आहे. आणि 20 ते 25 मध्ये अष्टधा प्रकृतीचा विचारानं त्याग करायचा आणि निरंजन ब्रह्माशी ऐक्य. का आपण ह्या प्रकृतीमध्येच, या मायेमध्येच गुंतत राहतो, तर ते सगळं विसरायचे. म्हणूनच समर्थांनी त्या काळच्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून ते अराजक माजलेलं, सगळी परमार्थात लोकांना प्रचिती यायला हवी, खरी काय करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी फुकट खाऊ नये तर कर्मच करायला पाहिजे, देहाला आळसावून सोडू नये, असं हे सगळं सांगितलेलं आहे. आणि हे जगच, मी आत्ता सांगितलं तसं ही जगच कर्मभूमी आहे. माणसाला काही केलं तरी कर्म सुटतं का हो? नाही. मग कर्मामध्ये अडचण येते तिथं भगवंताचं स्मरण करायचं. आता आपण ओव्या अगदी सगळ्या जरी नाही पाहिल्या तरी सगळ्याचा आशय तोच आहे की आपल्याला कर्म करत असताना भगवंताचं स्मरण हे महत्त्वाचं आहे. आणि कारण का की जगामध्ये जगदात्मा म्हणून जो वावरतोय, जो आपल्या देहामध्ये आहे, तो सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. आणि अवतारी पुरुष जन्माला येतात, निजधामास गेल्यावर त्यांच्यातच आत्मरूपाने वास करतात. आत्मरूपाने वास करतात. जगज्योतीमध्ये सुद्धा त्यांचा वास असतो. सर्व प्राणीमात्रामध्ये एकच अंतरात्मा आहे. आणि देहबुद्धीमुळे आपल्याला सगळं हे भिन्नत्व दिसतं, भेद दिसतो. तर तो सगळं आपण सोडायला पाहिजे. एक आत्ता सांगितलं तसं पहिलं सूत्र लक्षात ठेवायचं की प्रथम आपल्या देहातला आत्मा शोधायचा, ओळखायचा. तोच विश्वामध्ये आहे. पानामध्ये, फुलामध्ये, वृक्षामध्ये, पर्वतामध्ये, नद्यांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रामध्ये तोच आहे. आणि अखेर निश्चळ परब्रह्म अनुभवायचं. चंचळ निघून गेलं की निश्चळ परब्रह्म उरतं आणि मग आपण एकरूप होतो. आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे. पहिल्या 8 ओव्यात धावत्यानं बघूयात. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग, तरी प्रत्यवायन घडे. आता खरं म्हणजे सगळी ओवी वाचायचं कारण नाही आहे. पण काही लोक आपल्यात नव्यानं आलेले आहेत. त्यांचं 5वं आवर्तन नसतं. त्यांना थोडासा त्याचा हे आला पाहिजे,
म्हणजे संदर्भ आला पाहिजे. म्हणून आत्ता सांगितलं तसं कर्म करताना उपासना आणि ज्ञान कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीचा अनुबंध आहे आणि त्या दृष्टीनं प्रथम कर्माशी प्रसंग येतो. म्हणून कर्म करणं हे यथासांग करायचे. कदाचित त्यात काही व्यंग म्हणजे दोष किंवा उणीव किंवा विघ्न आलं तर परमेश्वराचं स्मरण करायचं आणि कर्म, उपासना, ज्ञान ह्यामध्ये प्रथम करायचं असतं ते कर्म केल्याखेरीज माणसाला गत्यंतरच नाही. जीवनामध्ये प्रथम कर्माचा प्रसंग येतो आणि कर्म करावंच लागतं. भगवंतसुद्धा काय सांगतात, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. प्रत्येकाला जन्माला आलेल्याला एक क्षणभरसुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. कारण आपली नित्य जी शरीराची जी कर्म चालू आहे, श्वास घेणं सोडणं सगळं, पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रहण वगैरे 5व्या अध्यायात सगळं डिटेल सांगितलेलं. तर हे आपल्याला करावंच लागतं आणि दैनंदिन जीवनात सुद्धा ते करावंच लागतं. त्यामुळं हे कर्म करताना फक्त कसं कर ते भगवंतांनी सांगितले. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्योर समो भूत्वा समत्वं योग उच्यते. तर कर्म करताना असं करायचे की कुठलीही आसक्ती ठेवायची नाही, कर्मफळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि सिद्धी मिळो किंवा असिद्धी, यश मिळो की अपयश, पण त्याचा विचार करायचा नाही. बालपणी आपण खेळ खेळतो, अध्ययन करतो, तरुणपणी नोकरी आणि व्यवसाय किंवा प्रपंच करतो, वार्धक्यात स्वतःबरोबर कुटुंबातील सर्वांना सांभाळून घेण्यासारखी असंख्य कर्म करत असतो, आयुष्यभर करत असतो. अगदी कर्माचा हव्यास जरी नसला तरी त्याला नित्यकर्म तर चुकतच नाही. मग आपण कितीही कष्ट करत असलो तरी त्यात अडचणी येतात आणि त्या का निर्माण होतात? त्याचं कारण आहे अहंकार. हे मी केलं आणि त्या अहंकाराला कुरवाळीत बसल्यामुळं हा दोष राहत असतो. तो सुप्त अहंकार जर आपण काढून टाकला तर आपलं कर्म हे निर्दोष होऊ शकेल. आणि म्हणूनच शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे बघा, ते स्तोत्र फार छान आहे, पण अगदी थोड्याशा 2 ओळी फक्त मी म्हणून दाखवते. आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं मां बिण्मुत्रा मेध्यमर्थ्यम स्वथयति नितराम जाठरो जातवेदा यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितराम शक्यते तेन वक्तुं क्षन्तव्यो मे पराध शिव शिव शिवभो श्री महादेव शंभो. शंभूला त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आता आपण मल्हारी मार्तंडाचं हे चाललेलं आहे, षडरात्र चाललेलं आहे, नवरात्र म्हणतो आपण, पण 6च रात्री असतात आणि तो शंकराचाच अवतार आहे. तर त्याला प्रार्थना करूया की आमच्या हातून जर काही दोष घडला असेल तर आमच्या कर्मामध्ये आम्हाला क्षमा कर. कारण कुठलंही कर्म करायचं झालं तर पहिलं देवाचं आपण स्मरण करावं. म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. हरीचं स्मरण बस. कर्म करताना सुद्धा हरिस्मरण. एक साधा मला किस्सा आठवतोय. म्हणजे खूप जणांकडे आणि समर्थांनी पण आपल्या बहुतेक शिष्यांना आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की फक्त रामाचं नाव घ्या. सगळा मनोबोधच त्यांनी तेवढ्यासाठी लिहिला की अखंड नामस्मरण घेत राहू. का तर शंकरासारखा परमेश्वरसुद्धा सतत त्याचं नाव घेत असतो. पण एक बाई येतात गोंदवलेकर महाराजांकडे, म्हणतात मी 24 तास उद्योगात आहे, मला कामाशिवाय काही सुचत नाही. ते म्हणतात मग काय करणार? नाही म्हणे 5 मिनिट नाही हो, 5 नाही, मला 2 मिनिट काढायला वेळ नाही. मग तुम्ही काय काय कामं करता? त्यांनी यादी सांगितली. त्यांनी असं सांगितलं की तू फक्त काय कर बाई, प्रत्येक काम करताना म्हण की रामा मी आता हे काम करते, रामा मी आता ते काम करते, रामा मी आता वाचायला बसते, रामा मी आता पाठ करते, रामा मी आता स्वयंपाक करते. बस तिथं त्याचं स्मरण केलं की खरंच आपल्याला कुठलीही अडचण कधीच येत नाही. आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त देवाचं नाव घ्या. आपण म्हणतोच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अहो तुकाराम काय म्हणतात,
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरुनिया. बघा, तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला चालवत असतो. आणि म्हणून महंताच्या जीवनातला कर्मयोग हा समजावून समर्थ आपल्याला देत आहेत. कर्म सुंदर करायचं, व्यवस्थित करायचं. अंतरात्म्याची इच्छा सुद्धा प्रधान मानायला हवी. ईश्वर इच्छा बली अशी म्हटलेलं आहे आपल्याकडे. एक मला रामायणातलाच प्रसंग सहज सांगावासं वाटते की एवढा मोठा सेतू बांधायचा होता रामेश्वरपासून लंकेपर्यंत. आणि ठरवलं, पण त्यात इतक्या अडचणी यायला लागल्या. मग रामचंद्रांनी सागराची प्रार्थना केली. 3 दिवस मंथरणी करत होते, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी रामानं सागरावर बाण उगारला. तेव्हा रत्नाकरानं त्यांना मार्गदर्शन केलं की अहो, आपल्याच वानर दळामध्ये नल आणि नीळ चांगले आहेत आणि त्यांना सेतू बांधण्याच्या कामी ते तुम्हाला उपयोगी पडतील. त्यांना दगड तरंगत कसे ठेवायचे तेही ज्ञान आहे म्हणे, तर त्यांचा तुम्हाला उपयोग होईल. फक्त त्याच्यावर श्रीराम नाव लिहायला पाहिजे. एवढं सांगून तो अंतर्ध्यान पावला. झालं कार्य, फटाफट सुरू झालं. जोरात सगळ्यांनी ते श्रीराम श्रीराम लिहून आपण पाहतो, लिहिले सगळे आणि दगड टाकले आणि ते तरंगायला लागले. पाण्यावरती दगड तरले, राम नाम त्यावर लिहिले. हनुमंताची भक्ती फार, त्याने केला दर्या पार. बोला राम राम रे, सीता राम राम रे. पण श्रीरामांना वाटतं आपण एखादा दगड टाकून बघूया. सगळी सामसूम झाल्यावर मध्यरात्री ते गेलेत. एक छोटा दगड घेतला आणि टाकला, तर तो तळाशी गेला. अजून टाकत राहिले, सगळे तळाशी गेले. आता कंटाळले आणि पहाट व्हायला लागली. मागे वळून पाहिलं तर मारुतराय उभे. मारुतराय म्हणतात अरे मारुतीराया, तू कधी आलास? म्हणे, जेव्हा पहिला तुम्ही दगड टाकला आणि खाली गेला ना, तेव्हापासून मी मोजले, तुम्ही 23 दगड टाकले, आता 24वाही खाली गेलाय. अरे बाबा, आता माझी इथे जाईल म्हणे. माझ्याबद्दल जी लोकांमध्ये श्रद्धा आहे ती कमी होईल. तू कुणाला सांगू नकोस हं. नाही म्हणे, असं कसं? मी जोरात सांगणार आहे आता सगळ्यांना की श्रीरामांनी जो दगड टाकला तो सुद्धा तळाशी गेला. अहो, मग माणसाची तर काय परवा. ज्याला त्यांनी धरलं, ज्याला त्यांनी सावरलं, तो जीवनात सावरू शकतो. इतकं सुंदर तत्त्वज्ञान. तेच म्हणून आपण लक्षात ठेवायचं की कुठलेही कर्म करताना फक्त राम असो किंवा आपली जी देवता असो, तिचं नाम घ्यायचे, तिचं हे करायचे. आणि परमात्मा आणि अंतरात्मा नक्की कोण आहे हे समर्थ आपल्याला समजावून देत आहेत. देवता किंवा अनामिक शक्तीचं खरं स्वरूपच आपल्याला अजून कळलेलं नाही. आता हिंदू त्याला ईश्वर म्हणतात, ख्रिश्चन जीजस म्हणतात, मुस्लिम अल्ला म्हणतात, शीख वाहेगुरू म्हणतात. प्रत्येक धर्मातील लोक वेगवेगळ्या नावाने ओळखतात. पण हा विचार पक्का नसेल की अंतरात्म्याविषयी मनात संघर्ष उत्पन्न होणार नाही. अहो, सगळे मिळून एकच आहे, तेवढं आपल्याला पाहिजे. तरी तो हरी आहे कसा? मुख्य आपल्याला प्रश्न आहे, हरी आहे कसा? विचार पाहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. आणि पुढचं पण लगेच ओवी सांगते की 24 नामी सहस्र नामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेक हे ओळखावा. संध्येपूर्वी 24 नावं घ्या, का तर तुम्हाला 1000 नावं घ्यायला वेळ नाही म्हणून. पण 24च नाव आहेत का त्याला? नाही. तसा सहस्रनामी आहे, तसा तो अनंत नामी आहे आणि अनामी पण आहे. मग संध्येपूर्वी एवढी का घ्यायची नावं? त्याचा विचार करायचे. कारण पुढं त्यांनी हे सांगितले की ब्राह्मण बसला पूजेला, स्नानसध्या करून आलेला देवपूजेला बसतो, यथासांग पूजा करतो आणि प्रतिमेची पूजा करतो. आपण सगळं धडपड आपली त्या काय म्हणू आपण, कर्मकांडासाठीच आहे. हे झाल्यावर ते व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. रवींद्र पाठक आहेत ना, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला. ते म्हणतात की माझा मुलगा 3 वर्षाचा होता, 3-4 वर्षाचा, आणि ते त्याला बागेत घेऊन गेले. घसरमुंडीवर चढण्यासाठी तो मोठ्या त्या जिन्यावर चढत होता. उंच पायऱ्या होत्या आणि त्यांना भीती वाटली. आणि ते म्हणतात की बाबा, आता ह्याला काही झालं तर. आणि ते सारखे त्याला सूचना देत होते, असा चढ तसा चढ. तो म्हणला, बाबा तुम्ही कशासाठी काळजी करताय? अहो, महाराज आहेत ना आपल्याबरोबर, श्रीराम आहे ना आपल्याबरोबर.
म्हणजे आपण विसरतो, हा राम आपल्याबरोबर आहे हे विसरतो आणि त्यानं आठवण करून दिली एवढ्या मोठ्या श्रेष्ठ माणसाला सुद्धा. तसं स्नानसंध्यादी कर्मापुरतं आपण त्याला मर्यादित केलेलं आहे. सगळी कामं करताना फक्त आपण देवाचं नाव घेतो, पण अंतर्मनानं श्रद्धेनं ते घ्यायला पाहिजे. रामचरित मानसात असाच एक दुसरा प्रसंग आहे बरं का. तुलसीदासांनी फार सुंदर रंगवलेला आहे. वनवासात जेव्हा राम लक्ष्मण सीता जात होते तेव्हा एका गावाच्या वेशीवर आले आणि त्या दोन सुकुमार बालक आणि तरुण आणि ह्या सुंदर स्त्रीला पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या भोवती असं कोंडाळं केलं आणि सगळे बसले. कोणी त्यांना फळं आणून दिली, कोणी पाणी आणून दिलं, कोणी काय दिलं आणि त्यांनी सगळ्यांचा प्रेमानं स्वीकार केला. पण सगळे जेव्हा असे गोलाकारात बसले तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की रामाचं तोंड माझ्याकडंच आहे, म्हणजे कुणाकडंच त्याची पाठ नव्हती. याचाच अर्थ काय की आपण जर प्रेमाने श्रद्धेनं भगवंताला काहीही अर्पण केलं तर तो आपल्याकडंच पाहत असतो आणि ईश्वराला पूजा स्नान संध्या अशा ह्याच्यात बांधणं कितपत योग्य आहे, तशी फक्त तेवढ्यातच त्याला गुंतवू नये. काय म्हणतात बघा, समर्थांनीच पंचविवरण नावाचा एक हे लिहिलेलं आहे 5 समासांचा. ते म्हणतात, केवळ कर्मकांड करण्यात व्यर्थ कष्ट करूच नका. देव सोडून देवालयाची पूजा करू नका. जसं केवळ घर पाहणं हे व्यर्थ नसून त्या घराचा स्वामी महत्त्वाचा असतो, तशी देवालयांची पूजा करणं व्यर्थ असून त्यात असणारा देव महत्त्वाचा असतो. त्याला पाहायला जाणून घ्यायला शिका, म्हणजेच देह महत्त्वाचा नसून त्यात राहणारा अंतरात्मा महत्त्वाचा आहे, त्याची पूजा महत्त्वाची आहे. दासबोधामध्येही अशाच सुंदर सुंदर ओव्या आलेल्या आहेत. 14:8 पण समर्थ म्हणतात, देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथे चिलावावा. किंवा आपण काय काय कर्म करतो त्याच्याबद्दल त्यांनी एक सुंदर ओवी म्हटलेली आहे. विवराना विचाराना उगेची सीणता कसे, देव सांडूने देवाल्ले बाह्याकारे पूजितसा. नाना देवार्चने ध्याने पूजने मंत्रयंत्र ते, अत्र गंधाधिके सर्वे विद्युक्त सांगधारणा. नाना तपे पुरश्चरणे निग्रहे करीती किती, दिग्बंध आसने मुद्रा अष्टयोग देखणी. वेद पारायणे चर्चा पुराणे महात्मे किती, भुयेरी विवरे गुंफा देवाल्ले पुष्पवाटिका. बरंच इतकं सविस्तर दिलेलं आहे आणि हे रोज आपण करत असतो. आता दत्ताची उपासना हे सगळं करू नका असं सांगत नाहीत, पण इथे आपल्याला भगवंताला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी एक छान ओवी दिली बघा. 7व्या ओवीत समर्थ म्हणतात की आपल्याला ओळखता आला पाहिजे. जसं आपल्या व्यवहारामध्ये नोकरीला जाताना साहेब आपल्याला ओळखता यावा लागतो. जैसा साहेब नमस्कारी जे ओळखल्या उपरी, ओळखल्यावरच आपण त्याला नमस्कार करतो, तसं भगवंताला सुद्धा ओळखूनच नमस्कार करायला पाहिजे. अंतरात्मारूपी साहेब ओळखून त्याला प्रेमभावयुक्त नमस्कार करावा. भीतीपोटी देखल्या देवा दंडवत असं करता कामा नये. ही शुष्क कृती आहे. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अहो, अंतर्मनानं श्रद्धेनं जे तुम्ही अर्पण कराल ते भगवंताला प्रिय आहे. आता एखादा आपल्या घरी पाहुणा आलाय, दिवसभर त्याच्यासाठी सगळी सरबराई केली, दिवसभर फिरलो, त्याला छान छान खायला घातलं, सगळ्या वस्तू दाखवल्या, सगळ्या ठिकाणी नेलं, पण त्याच्याशी एकही शब्द बोलला नाहीत तर त्याला बरं वाटेल का हो? नाही. आपण या बसा इथपासून सुरुवात करतो तर तो पाहुणा खुश होतो. अहो, देव तर आपल्या अंतरात्म्यातच आहे, आपल्यासोबतच आहे. मग त्याला प्रत्येक गोष्ट आपण फक्त नैवेद्य दाखवतो, उपचार करतो, पंचपक्वान्न करतो, पण ईश्वर हा आपल्या प्रेमाला, आपल्या श्रद्धेला, आपल्या भावाला भुकेलेला आहे आणि त्यातला भाव तो ओळखत असतो. म्हणून तैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहोन विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागरा. त्याला जर आपण ओळखलं तर आपण या भ्रमाच्या सागरातून पलीकडे जाता येईल आपल्याला. तो परमात्मा आपल्याला ओळखता आलं पाहिजे, चांगल्या रीतीनं ओळखायला पाहिजे, विवेक विचार करून भगवंताला ओळखायला पाहिजे. व्यवहारात एखाद्याला जी गोष्ट नको ती आपण देत नाही, नाही का? त्याला ती आवडत नाही, आपण त्याचा विचार करतो. तसं भगवंताला सुद्धा या उपचारांची काही गरज नाही आहे. आणि तुम्ही मनापासून काहीही दिलं. आता त्या गोंदवलेकर महाराजांनाच एका ठिकाणी एका पंडितांनी आपल्या घरामध्ये राहायला जागा दिली आणि म्हणे तुम्ही बाहेर कुठे राहता, इथे आमच्या पडवीमध्ये किंवा घरामध्ये राहा.
पण त्याच्या बायकोला ते पसंत नव्हतं. तिनं काय करावे, निखाऱ्याचे लाडू केले, लाल तिखटाचे लाडू दिले, तरी त्यांनी भरा ते खाल्लेले आहेत बघा. ते भरा त्यांनी भक्षण केले आनंदानं, त्यांना काही झालं नाही. कारण भक्ती म्हणजे तिनं ज्या भावनेनं दिलं, या भगवंताला काही तो बघत नाही तुम्ही काय दिले आणि काय केले. तसं सत्पुरुष आणि संतसुद्धा जीवनाकडं समभावानं पाहत असतो. त्याला काही अर्पण केलं तरी चालतं आणि ते प्रसन्न होत असतात. म्हणून अंतरात्म्याचं स्वरूप आपल्याला आता 9 ते 19 भगवंत हे सांगतायत, समर्थ सांगतायत. ते भगवंतच आहेत आपले, की पूजा घेतात ही प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊनी गेले. अहो आता किती आलेत निजधामी. श्रीकृष्ण आले, श्रीराम आले, वेगवेगळ्या अवतारांमध्ये आले, वामन अवतारात आले आणि अन्य अवतारामध्ये सुद्धा आलेले आहेत. प्राण्यांच्या मत्स्य अवतार, कुर्म अवतार सगळे. पण त्या याच्यामध्ये ते आले. तसेच संतसुद्धा आता ज्ञानदेव काय, तुकाराम काय, सगळे समर्थ साक्षात परमेश्वराचेच अवतार आहेत ना. आणि पुन्हा निजधामाला गेले. पण प्रतिमेच्या ठिकाणी त्या अंतरात्म्याचा संचार किंवा पूजा हा आपण करतो, ती पूजा करतो. पण त्या प्रतिमेची पूजा पूजकाच्या अंगी अंतरात्म्याचा संचार करून देते. म्हणजे आपण एकदा त्यात तल्लीन झालो, पूजा करणं चुकीचं नाही आहे, कर्म करणं चुकीचं नाही, फक्त त्याच्यामधला भाव महत्त्वाचा आहे. आणि मग आपल्याला ती हळूहळू सवय होते. त्याच्यातून आपण अवतारी पुरुषांमध्ये तो अंतरात्माच प्रगट होत असतो. अंतरात्म्यापासून ते खाली येतात, पुन्हा अवतार संपून परत अंतरात्म्यामध्ये जातात. आणि आता मी सांगितलं तसं या सगळ्या प्रतिमांची आपण पूजा करतो. तर आपल्या अंतःकरणातील अंतरात्मा जागा करणं, प्रगट करणं हेच देवपूजेचं कार्य असतं. प्रतिमा केवळ मनास आलंबन किंवा आधार म्हणून उपयोगी पडते. नसली प्रतिमा तरीसुद्धा आपल्या मनामध्ये जर त्याची अंतःचक्षूमध्ये जर ती प्रतिमा असेल तर वेगळ्या प्रतिमेची गरजच नाही आहे. कारण काय आहेत की हे अवतारी हे निजधामाला गेले असले तरी ते निजरूपे असती, ते निजरूप ते जगज्योती, सत्वगुण तेस म्हणती जाणती कळा. 2 गोष्टी आता इथं सांगितल्यात, जाणती कळा आणि जगज्योती. अवतारी पुरुष हे स्वस्वरूपानं कायमपणे असतात, ते चिरंजीव असतात. जगज्योती हे त्यांचं रूप आहे किंवा शुद्ध सत्वगुण किंवा ज्ञानकला असंही म्हणतात. अंतरात्मा आणि जगज्योती सगळं एकच आहे, पण ते आपल्याला समजत नाही. असं वाटतं ही वेगवेगळी नावं सांगितली म्हणजे वेगवेगळे घटक आहेत. आपण सगळी पूजेची तयारी करतो. मला शंकराचार्यांची मानसपूजा फार, शिवमानसपूजा सगळ्यांना येते. रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्नानञ्च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मोदांकितं चंदनं जाती. म्हणजे हे सगळं आपण आणलेलं आहे. चंदन आणले, सगळं कल्पनेत आहे, मनात आहे. सगळी फळं आणली, फुलं आणली. आत्ताच ज्ञानदेवांची छान संजीवन समाधीचा 10 दिवसाचा सोहळा आमच्या इथे पडला. आपण सगळ्यांनी अनुभवला असेल की काय त्या ज्ञानदेवांना इतकं सुंदर फुलं पानं सगळं इतकं छान सजवलं जायचं आणि किती ती मोहक आकृती किंवा प्रतिमा डोळ्यासमोरून जायचीच नाही. असं वाटायचं समोरच बसावं आणि समोरच सारखं पाहावं. पण हे आपण मनाने जरी अर्पण केलं ना तरीसुद्धा भगवंताला ते पावतं. आणि सगुण पूजनातून ईश्वराभोवती सतत आपल्याला वास करणं अपेक्षित आहे. आपण उपवासचा अर्थच फक्त फळं आणि साबुदाणा खिचडी खाणं हे घेतो ते नाही आहे. उपवास, जवळ राहणं, भगवंताच्या जवळ राहणं. आपल्या हृदयात तो प्रगट होतो. पूजा अर्चेचा खटाटोप देवतेसाठी नसून आपल्या अंतरात्म्यासाठी आहे. कारण म्हटले ना, भुकेला भक्तीचा भगवान. किंवा समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितले बघा, भक्तीचे नियोगे देव, भक्तीचे निदेवे योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. तेव्हा सांगितले की या ग्रंथाचा अभिप्रायच काय आहे. आणि केशव स्वामी म्हणतात, भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैचे समाधान, तेथे कैचे समाधान. भक्ती वेगळं ज्ञान असूच शकत नाही.
आणि त्याशिवाय समाधान मिळूच शकत नाही. आत्ता मी म्हणलं तसं अंतरात्म्याची जाणीव जागृत होते या पूजेमुळं. या मानसपूजा असेल किंवा कुठली आपण जे उपचार करतोय ते, आणि म्हणून त्याचं आपल्या अंतरंगात प्रगटीकरण होणं आणि जीवनात क्रांती घडणं याला सुरुवात होते या सगळ्याला. म्हणून ही पूजा ही महत्त्वाची आहे, हे कर्मही महत्त्वाचं आहे. कर्म हीच पूजा आहे, कर्म हीच सगळी त्याला. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा, ब्रह्मानंद सांगतात, पळविली भ्रांती राहुनिया चित्ती. म्हणजे आपली सगळी मनातली भ्रांती ही पळवून लावत आहेत. कारण का की जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोनच आपला बदलतो आणि ईश्वराच्या अस्तित्व भावनेमुळं घडणारा देहभाव ते देवभाव या प्रवासाचं अद्भुत वर्णन आता समर्थ आपल्याला या टप्प्यावर करतायत. सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी दानी रूप हरी दावी रूप हरी अखंडित. सर्व जनार्दन स्वामी म्हणतायत बरं का. समर्थांनी तर आता हे सगळ्या ओव्यांमध्ये तेच सांगितलेलं आहे की अरे सगळ्या चराचरामध्ये मला तुझं रूप दिसू देत आणि ते मला दाखव. म्हणजे डोळे मिटले की हृदयस्थ राहणाऱ्या आत्मारामाचं दर्शन, आणि डोळे उघडलं की विश्वात असलेल्या, विश्वात भरून राहिलेल्या विश्वात्म्याचं दर्शन. हा अंतर्यामीचा अंतरात्मा ते ईश्वरत्व हा सगळा प्रवास आपल्याला करायचा आहे. आपण करतो आहोत, त्याची अनुभूती घेतो आहोत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, नये कळेची पोटी देव असती कोट्यानं कोटी. या अनुभवल्या गोष्टी प्रत्यय पाहाव्या. अहो देव कोट्यानं कोटी आहेत. आपण म्हणतो माझे अपराध कोट्यानं कोटी आहेत, मोरेश्वरा भा तू घाल पोटी. पण इथे देवसुद्धा अनेक आहेत, असंख्य आहेत, कोट्यानं कोटी आहेत. आणि त्या गोष्टी ज्ञानकलेच्या पोटामध्ये आहेत, त्या अनुभवायच्या आहेत. कारण देहपुरामध्ये ईश आहे, आत्ता सांगितलं तसं. आणि म्हणून तया नाम पुरुष. पुरी शेते ती. पुरी म्हणजे ही नगरी, ही देहाची नगरी आहे नवद्वारांची, आणि तिच्यामध्ये राहणारा हा पुरुष आहे. आणि जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. या दोघांनाही ओळखता आलं पाहिजे. पण आधी आपल्यातला अंतरात्मा पुरुष आणि नंतर जगातला. हा सगळा प्रवास जर आपल्याला समजायला लागला तर मग दृष्टी आपली पालटते आणि सगळ्यामध्ये आपल्याला भगवंत दिसायला लागतो. मगाशी म्हणलं तसं वृक्ष वेली सगळ्यांच्या ठाई. रामाला सुद्धा राम त्या वृक्षांना कवटाळत होता. लोकांना वाटलं काय हे, म्हणजे पार्वतीलाही वाटतं किंवा सगळ्यांनाच वाटतं की हे काय यांचं अज्ञान आहे. पण ते सांगतात की हे सगळे ऋषी माझी सेवा भक्ती करता करता त्यांना हे रूप मिळालेलं आहे. म्हणून त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली की त्यांना पुन्हा सगळं भेट झालेली आहे त्या श्रीरामांची. अशा कितीतरी घटना आहेत. म्हणून जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. आपल्याच ठिकाणी अंतःकरणामध्ये विष्णू आहे, तो ओळखायचा आहे. तो जगदीश जाणीव रूपानं जगात राहून सगळ्या शरीरांचे व्यवहार चालवतो. आपल्याला वाटतं फक्त माझ्यावर देव प्रसन्न आहे, नाही, सगळ्यांचं करतोय तो. आणि अंतःकरण जाणीवपूर्वक जाणीव रूप हा विष्णू आहे, ते विवेकानं ओळखलं पाहिजे. आणि या जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते, तीच शरीरांना हालचाल करण्याची प्रेरणा देते. म्हणून पुढच्या ओव्या तर फार छान आहेत, मला त्या आवडल्या आहेत. बघूया. तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, करता भोगता चतुरी अंतरात्मा ओळखावा. अहो जगामध्ये तोच आहे, आपल्या हृदयांतरी तोच आहे, करता भोगता अंतरात्मा तोच आहे, हे सुज्ञांनी ओळखावं. म्हणून आत्ता मगाशी सांगितलं पंचीकरण, त्याच्यामध्ये ज्ञानयोगात समर्थ म्हणतात, हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्न प्रजापती, एकांशे चालवी सर्वही त्रैलोक्य सचराचरी. सगळा हरीच भरून राहिलेले. परी आता मुचे गोड करावे, ऐसे तांदोळी कासे विनवावे, साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधरा ते. असं एक छान ओवी आहे ज्ञानदेवांची. आणि त्याच्यातून काय म्हणतायत, त्या सगळ्या गीतेचं सार सांगितल्यावर एवढ्या एका ओवीत त्यांनी सांगितलेलं आहे महाराजांनी. तर काय आहे हो, असं कधी तांदूळ म्हणतात का की आम्हाला आता गोड करून घ्या, किंवा साई खडे म्हणजे तो जो कळसूत्रीचा सूत्रधार असतो, तर कळसूत्री भावल्या कधी त्याला सांगतील का की आम्हाला आता चांगलं नाचव म्हणून.
तसं आपल्याला सांगायची गरज नाही आहे. आपल्याला न सांगताच भगवंत आपल्याला योग्य ते करून घेत असतो. आणि मग काय काय करवतो? एक ऐके देखे हुंगे चाखे, जाणीव विचारे ओळखे, जाणो न विचारे ओळखे, कित्येक आपुले पारखे जाणता आहे. सगळ्या गोष्टी अगदी हुंगणं म्हणून मग असे म्हणलं पंचन शृण्वन स्पृशन जिग्रन, त्या सगळ्या क्रिया त्याच इथं समर्थांनी थोडक्यात सांगितलेल्या आणि आपल्याला त्याच ठिकाणी त्या जाणवत आहेत. बघा ना, श्वास आज मला घेता येतो म्हणून त्याचं महत्त्व कळत नाही, पण जेव्हा श्वास रोखला जातो, निश्वासेन हि विश्वास कदा रुद्धो भविष्यती, कीर्तनीय मतो बाल्यात हरेर्नामैव केवलम. अहो, आपल्याला श्वास घेतलाय पण सोडण्यापर्यंत आपल्याला खात्री नाही आहे. ती सगळी भगवंताची कृपा आहे. आणि म्हणून या मायेत गुरफटलेल्या जीवाला बाहेर पडायचं असेल तर तो केवळ हा अंतरात्माच, त्याच्या मदतीशिवाय हा मायेचा गुंता सुटणं अशक्य आहे. आणि साधनाभ्यास, उपासना आणि संतांची संगत याच्याद्वारेच या अंतरात्म्याची आपल्याला जाणीव होत असते. कारण तो एकची जगाचा जिव्हाळा, परी देहाने देह लोभाचा अडथळा. देहाचा लोभ आहे आपल्याला, अडथळा म्हणजे अडथळा. आणि देहसंबंधे वेगळा अभिमानधरी. हा जगाचा जिव्हाळा म्हणजे अंतःकरण आहे. साऱ्या जगाच्या अंतरी तोच राहून वर्ततो. आत्ता सांगितलं तसं हुंगणं, सगळ्या क्रिया तोच आपल्याकडून करून घेत असतो. पण अभिमानामुळं, आपण मिथ्या अभिमानामुळे मात्र हे सगळं मी करतो, तो अभिमान सोडायचा आहे, अहंकार सोडायचा आहे. प्रत्येकजण म्हणतो माझं तुमच्यापेक्षा, यांच्यापेक्षा वेगळं आहे, हो, मी अशी नाही करत, मी तसं नाही करत. तोच भाग सोडून द्यायचा. म्हणजे देहबुद्धीमुळे जगाचं अंतःकरण एक असून सुद्धा ती आपण अनुभवत नाही. आपल्याला वेगवेगळं दिसतं, सगळ्यांमध्ये वैविध्य दिसतं, ते चुकीचं आहे. आणि म्हणून मला वाटतं एक देवाला आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आनंद सिंधो, हे प्रभो कारुण्य सिंधो, मेधामयी वितीर्यतां, यच्च दुरितं दीनबन्धो तच्च दूरन्नीयतां, चञ्चलानि हीन्द्रियाणि मानसं मे पूयतां, हे दयामय हे निरामय प्रार्थना मम श्रूयतां. आता जगात जे उपसतं तेच वाढतं. मनुष्य मरतो, पुन्हा कुणाला तरी मारतो. हे सगळं चंचल सागरावर जशा लाटाव निर्माण होत असतात, तसं हे देहागणिक सगळं वेगवेगळं वाटतं. म्हणून भगवंत सांगतात, यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति, तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः. हे सगळं आपल्याच हातून आपण करत असतो. सगळे षड्विकार जे जायते अस्ति वर्धते, ते सगळं हा परमात्माच आपल्याकडून घेत असतो. आणि त्रैलोक्य वर्तवितो एक म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहावा कैसा. हा त्रैलोक्याला चालवणारा आहे, त्रैलोक्य नायक आहे. आणि म्हणून त्याला विवेकानं त्याचा अनुभव घेतला पाहिजे. अर्जुनाला कालपर्यंत म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत वाटत होतं की सगळं मी करणार आहे, पण जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा त्याला कळलं की मी काहीच करणार नाही. निमित्त मात्रम भवसव्य साचिन म्हणलेलं आहे. तसे आपण निमित्त मात्र आहोत. आपल्यावर जबाबदारी दिली आहे सोपून, ती आपण करायची. ऐसा अंतरात्मा बोलिला परी तोही तत्वामध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्यांचा. महावाक्यांची चर्चा खूप जणांनी खूपदा केलेली आहे. आपल्याला जास्त त्याच्याबद्दल आता बोलता नाही येणार, पण आपल्याला ही महावाक्य अहम ब्रह्मास्मीपासून प्रत्येक काय म्हणूया आपण वेदानं एक एक वाक्य सांगितलेलं आहे आणि त्यांचा आपण अनुभव घेतला पाहिजे आहे. आणि तो त्यानुसार आपलं वर्तन असायला पाहिजे आहे. तो सत्वगुणाधिष्ठित आहे हा परमात्मा, अंतरात्मा. आणि तो विष्णू या रूपानं आपल्या अंतरात राहत असतो, पण आपल्याला माहितीच नाही. म्हणून ते प्रसिद्ध गाणं सगळ्यांच्या आवडीचं आहे, पण मला फार आवडतं. कुठे शोधिसी रामेश्वरन,
कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, कुठे शोधिसी रामेश्वरन. त्या पंचीकरणमध्ये समर्थांनी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते देहात वास करतात. तो अंतरात्मा म्हणजे जीवात्मा म्हणून जो आहे किंवा जीवात्मा देहबुद्धीतून बाहेर पडला की तो परमात्मा. मग आपल्याला हे सगळं समजणार कधी? अंतरात्मा हाच आचाट आहे, तरीसुद्धा तो मायेच्या कक्षेत आल्यामुळं त्याला सगळे दोष किंवा देहाचे सगळे भोगावे लागतात. आणि आता मात्र आपल्याला परमात्म्याची थोडीशी जाणीव व्हायला लागते हळूहळू. म्हणून म्हणतायत, आधी देखिला देहधारी मग पाहावे जगदांतरी. आधी देहधारी पाहायचा, मग जगदातला पाहायचा. तयाचे निय उपरी परब्रह्म पावे, आणि मग आपण परब्रह्मापर्यंत पोचणार आहोत. परब्रह्माचा विचार होत आता 21 ते 25 सगळं. आता जो अष्टदा प्रकृतीच्या विचारानं त्यागपूर्वक निरंजन ब्रह्माशी ऐक्य साधायचे, हे 5व्या ओव्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे. आता की आधी देखील देहधारी मग पाहावे जगदांतरी. आपल्या देहामधला स्वस्वरूप पहिलं अनुभवायचे, मग विश्वामध्ये व्यापून टाकणारे. प्रस्तावनेतही मी सांगितलं होतं की हेच महत्त्वाचं सूत्र सगळ्यांनी सांगितलेलं आहे समर्थांनी. आणि ईश्वर स्वरूप अनुभवावं, आणि जो अनुभव मागे टाकल्यावर शुद्ध परब्रह्म अनुभवाला येतं. म्हणजे देह, जगत आणि परब्रह्म एवढे 3 शब्दात लक्षात ठेवायचं. हा क्रम आपण विसरायचा नाही. एकदम मोठं काहीतरी शोधायला गेलो तर नाही सापडणार, पण आधी पहिल्यांदा आपल्या देहामध्ये बघा, मग जगामध्ये बघा. परब्रह्माचा विचार होता तिकडे सारासार, चंचळ जाईल हा निर्धार सुके नाकी. तर ब्रह्मपदाचा विचार, निश्चळ ब्रह्म एक आणि बाकी सगळं चंचळ, हे जेव्हा समजेल, एक सार बाकी सगळं असार, एक शाश्वत बाकी सगळं अशाश्वत, हे जेव्हा आपल्याला समजेल, अंतरात्म्याचा लय होईल आणि मग आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचता येईल. कारण हे सगळं करतोय कोण? उत्पत्ती, स्थिती, संहार जाणं, त्याहून वेगळा निरंजन. हे सगळं करणाऱ्याच्या पलीकडे जो आहे तो निरंजन आहे. तिथं ज्ञानाचं विज्ञान होत आहे, म्हणजे ज्ञानातून आपण विज्ञानापर्यंत जातो. उत्पत्ती, स्थिती, त्याहून परमात्मा निराळे लयाहून. आणि या ज्ञानाचाच परिपाक विज्ञानानं स्वरूपानुसंधानात किंवा स्वरूपानुभवात होतो असं सांगितलेलं आहे. परमतत्व एकच आहे. आपण त्यावर अज्ञानवश नाना उपाधी लावत असतो आणि मग आपल्या अशाच मानसिकतेत आपण वावरत असतो. पण अविरत ओठी यावे नाम, अहंता गळून पडली. आपण सगळी जी रामवंदना रोज म्हणतोय ना, मला तर प्रत्येक त्यातलं एक राम, एक त्यातलं जे चरण आहे ते महत्त्वाचं आहे बघा. तेवढं जरी आपण पाठ करून अंमलात आणलं तरी बास आहे. सगळ्यामध्ये तो आहे. आणि म्हणून हा अष्टदेह थान मान, जाणून जालिया निर्शन, पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. आता अष्टदेह प्रकृती हे पाठ झालात आपल्याला. पंचमहाभूत, 3 गुण, सत्व, रजतम, आणि त्यापासून हे सगळं अष्टदेह तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, आणि तेच विराट, सूक्ष्म, हिरण्यगर्भ, अव्याकृती, हे सगळे 4 आणि 4 8 देह आपल्याला माहिती आहेत. पण हे अज्ञानाचं स्थूल, सूक्ष्म, कारण हे सगळे अज्ञानाचे आहेत. आणि महाकारण देह हा ज्ञानाचा आहे, ज्ञान आहे. तर ते समजून घ्यायला पाहिजे. विचारेची अनन्य झाला, पाहणारा विण प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पाहे. आता अतिशय चिंतन केलं, चिंतनानं अनन्य व्हावं, मी नाहीसा करून अनुभव घ्यावा. मीपणा काढला की सगळं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि निरंतर चिंतन करायचं. अंतरात्म्याशी अनन्य मनुष्य होतो, त्याचा मीपणा नाहीसा होतो. मीपणा किंवा ज्ञातेपणा किंवा द्रष्टेपणा नसून त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो, अनुभव येतो. पण अनुभव येणं ही एक वृत्तीच आहे, आणि ती वृत्तीसुद्धा नाहीशी व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आपण वृत्ती शून्य होऊ, योग हा चित्तवृत्ती निरोध हा म्हटलेला आहे, पण इथे पूर्ण तिचा
निःशेष व्हायला पाहिजे, एकही वृत्ती राहता येणार नाही. त्यावेळेला मगाशी मी म्हणलं तसं मग वाच्यांश लक्षांशाची गरजच नाही आहे. येथे राहिला वाच्यांश, पाहून सांडिला लक्षांश, लक्षांशासारिखा सरिसा वृत्तिलेश तोही गेला. तर जो वृत्तिलेश आहे थोडासा, की थोडंसं काहीतरी शिल्लक आहे. त्या गुरुचरित्राचं आता पारायण करतोय आपण. त्याच्यामध्ये एका त्या व्यक्तीला संपूर्ण म्हणजे कुष्ठ झालेलं आहे आणि त्या गुरूंकडे आल्यानंतर खात्री नसते की एवढं देवीनं मला पाठवले म्हणजे हे एवढे कोण गुरु लागून गेले. तर तो संशय मनामध्ये ठेवतो, तर त्याचं सर्वांगावरचं कुष्ठ जातं पण एक ठिपका राहतो. ते म्हणतात बघ रे काय सगळं गेलं का नाही, म्हणे थोडंसं एक ठिकाणी, कारण तुझ्या मनात संशय होता. तो संशय जायला पाहिजे, ती वृत्ती जायला पाहिजे. आणि मग आपण निवृत्ती, म्हणजे निवृत्ती हे नाव जे आहे ना ते त्याच्यासाठी आहे की ज्याची वृत्ती निघून गेलेली आहे असा. म्हणून प्रथम शब्द ऐकण्याचा अनुभव, नंतर त्याचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, त्यानंतर अर्थानं अभिप्रेत असलेल्या वस्तूचा अनुभव आणि अखेर अनुभव घेण्याच्या वृत्तीचा लय, अशा या साधनाच्या सगळ्या पायऱ्या आहेत. म्हणून वाक्यांश मागे राहिला, वस्तूचा साक्षात अनुभव आला की मग लक्षांशसुद्धा मागे राहतो. खरं म्हणजे या प्रत्येक संकल्पनेवर खूप काही बोलण्यासारखं आहे. पण अंतरात्म्यालाच किती नावं आहेत, किती प्रकारे सांगितलेलं आहे. हरिसंकल्प मुळीचा आत्मा राम सकळांचा, निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी घेतलेलं चैतलेलं स्फुरण म्हणजे आत्मा, जगज्योती, जाणीव कला, जगदंतर, महत्तत्व, आदिशक्ती, मूळ माया, वायू, प्रकृती, जाणीव मिळवणी अंतरात्मा, नारायण, अंतःकरण जाणीव रूप आत्मा, प्राणवायू, मायारूप दोन्ही मिळवणी एक अंतरात्मा, तो अन्वय व्यतिरेकाने सांगितलेला आहे. न मिळवून वर्तवित असे प्राणीमात्रासी तो, जगत चालक, स्फुरण, ब्रह्माच्या ठिकाणचं पहिलं स्फुरण, असं सगळ्या नावांनी तो अंतरात्मा ओळखला जातो. ब्रह्म तो जाणीना, तो ब्रह्मची होई तत्वता, जरी तो उपाधी सहिता ब्रह्मची, असे केनोपनिषदाचं डॉक्टर श्रीकृष्ण सगळ्यांचे गुरु आहेत ना, तर त्यांनी देशमुखांनी म्हणलेलं आहे की ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होऊन जातो किंवा ब्रह्मच होऊन राहतो. त्याला जरी देहादी उपाधी असल्या तरी त्यांच्यासह तो ब्रह्मरूप असतो. आणि ज्याला आत्मा समजलाय म्हणतो, इंद्रिय ज्ञाने आत्मा म्हणे न कळे परमात्मा, तो आत्मज्ञानाची आत्मा पावला असे. आणि जो जाणिले म्हणे ते इंद्रियाचे आणि खुणे, तयाचे असे ते फावणे न जाणत नाही. जो म्हणतो मला समजले त्याला काहीच समजलेलं नसतं. जो म्हणतो मला समजलं नाही त्याला थोडं तरी समजलेलं असतं. नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदे मी वेदच, यो नस्तद्वेद तद्वेद नो वेदेति वेदच. म्हणजे मला ब्रह्म चांगल्या रीतीनं कळलंय असं जो असंही मी समजत नाही आणि मी जाणलं असंही मला वाटत नाही. म्हणूनच मी ते जाणतो. आम्हा शिष्यातील जो कळलेही आणि कळतही नाही अशा प्रकारे जाणतो, त्याला ते खरं ब्रह्म समजलेलं असतं. आजी मी ब्रह्म पाहिले वगैरे गीता आपण पाहतो. मला आता शेवटी खरं म्हणजे एक दोन स्वरूपानंदांची आणि हे सांगायची आहेत. बघू एखादा मिनिट चालेल ना राहिला तर ते सांगतायत. विश्वी विश्वंभर हरिरूप चराचर, हरिपासी हरि दूर, हरि अंतरी बाहेर, हरि सान हरि थोर, हरि रूप नारी नर, हरि रूप अहंकार, स्वामी हरीची साचार. इतके सुंदर सुंदर काव्य आहेत हो यांची. किंवा भेट जे म्हणतायत ना, तुकाराम महाराजांचं सुंदर आहे बघा, फार आवडलेलं आहे म्हणून 2 मिनिटात म्हणते. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी,
तसा देही चक्रपाणी, तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर, देव देहात देहात, का हो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहाना, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. खरं सांगायचं तर आजच्या अनुराधाताई आणि ज्यांनी हे वाचलं त्या दोघींचंही मला कौतुक करायचं होतं. त्यांच्या चांगल्या वाचनामुळे तुम्हाला आधीच समाज समजलेला होता. अशोक काकांनी, SM कुलकर्णींनी, रोहिणीताईंनी आणि आत्ता अगोदर जे लावतात गीत ते इतकं सुंदर लावलं होतं, भेटी नाही भेटी नाही विश्वात. खूप सुंदर. सगळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती सगळ्यांनी माझं हे सगळं काय म्हणतात बालसुलभ जे काही बोलणं आहे ते सगळं पटवून घेतलं असेल. त्याच्यामध्ये खूप त्रुटी राहिल्यात. मला खूप काही सांगायचं असतं पण वेळेचं भान हे ठेवावंच लागतं. तर सर्वांनी मला क्षमा करावी. सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे आणि धन्यवाद. जसा मला उपदेश समजला, माझ्यापर्यंत पोचला तेवढाच मी सांगू शकले. याबद्दल पुन्हा बाबांची पण आठवण काढतोच आपण दरवेळेला. आणि ते जर असते तर त्यांनी अजून काही त्यात सुधारणा सूचना केल्या असत्या. धन्यवाद. जय जय रघु